स्पीड न्यूज मध्ये दिवसभरातल्या घडामोडी पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। भाजपच्या हिंदी भाषिक संकल्प संमेलनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोपांची परतफेड केली। मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या कारभारावर त्यांनी टीका केली। वाघाचे फोटो काढले म्हणून कुणाला वाघ होता येत नाही, त्यासाठी निधड्या छातीने आव्हानांचा सामना करावा लागतो। नुसती फोटोग्राफी करून वाघ होता येत नाही असा टोला देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला। उद्धव ठाकरे यांनी नेमका कुठला सामना केला, कोणत्या आंदोलनात ते उतरले, कोणत्या संघर्षात त्यांनी सहभाग घेतला असा सवाल फडणवीसांनी केला। तसंच कोरोना काळाच्या संघर्षात मैदानात कोण होतं? उद्धव ठाकरे केवळ फेसबुक लाईव्ह होते, आम्ही मैदानात लाईव्ह होतो असं फडणवीस म्हणाले। बाळासाहेब ठाकरे वाघ होतेच, पण आता देशात केवळ एकच वाघ आहे आणि त्या वाघाचं नाव आहे नरेंद्र मोदी। शिवसेनेच्या म्हणण्यानुसार मंदिरातील घंटा वाजवणारा हिंदू नको, तर आतंकवाद्यांना बडवणारा हिंदू पाहिजे। होय, आतंकवाद्यांना बडवणारा हिंदू नरेंद्र मोदी आहेत असं वक्तव्य फडणवीसांनी केलं। एकीकडे देशाचा वाघ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख फडणवीसांनी केला, तर मुंबई आणि महाराष्ट्राचा एकच बाप आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असंही फडणवीस म्हणाले। आज माझं वजन 102 किलो आहे, बाबरी वेळी माझं वजन 128 किलो होतं। माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझं वजन कमी करू शकणार नाही। तुमच्या सत्तेच्या ढाच्याला पाडून पुन्हा सत्तेत येणार आहे असं आव्हान फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलं। काही मुद्दे नसले तर मुंबईला तोडण्याचा मुद्दा शिवसेना काढते। मुंबईला महाराष्ट्रापासून कुणाचा बाप वेगळा करू शकत नाही। मुंबई आम्हाला महाराष्ट्रातून नाही तर भ्रष्टाचारापासून वेगळी करायची असं परखड मत देवेंद्र फडणवीसांनी नोंदवलं। मुख्यमंत्री म्हणतात, मी औरंगाबादला संभाजीनगर असंच बोलतो, नामांतराची आवश्यकता काय? तर भाजप सत्तेत येईपर्यंत संभाजीनगर विसरा असं परखड वक्तव्य फडणवीसांनी केलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी वंदन करून फडणवीसांनी भाषणाला सुरुवात केली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कालची सभा म्हणजे लाफ्टर सभा आहे। भाषणात नवे मुद्दे येतील अशी आशा होती, परंतु शेवटपर्यंत लाफ्टर सभा होती असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। मुंबईत कोरोनामध्ये हत्या झाली की नाही, मनसुख हिरेंची हत्या झाली की नाही, गृहमंत्री जेलमध्ये गेले की नाही, या सगळ्या गोष्टींवर मुख्यमंत्री बोललेच नाहीत अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। तर 2.5 वर्षात यांनी एक देखील भाषण राज्याच्या विकासावर आणि लोकांच्या हितासाठी दिलं नाही असा आरोप फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केला। बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाच्या राज्यात हनुमान चालीसा पठण करणं हा राजद्रोह आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणं हा राजशिष्टाचार आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी चांगला समाचार घेतला। राम जन्मभूमी आंदोलनात तुम्ही नव्हता असा आरोप फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केला। तर उद्धवजी 1992 साली मी नगरसेवक झालो, जुलैमध्ये वकील झालो आणि डिसेंबरमध्ये नगरसेवक वकील देवेंद्र फडणवीस बाबरी पाडण्यासाठी गेलो होतो, याचा मला अभिमान आहे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं। जी भाषा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष बोलतो तीच भाषा उद्धव ठाकरे यांच्या तोंडी ऐकायला मिळते अशी टीका फडणवीसांनी केली। तुम्ही म्हणता तुम्ही आम्हाला लाथ मारली, अरे लाथ तर गधा मारतो अशा शब्दात फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं। ठाकरे परिवाराने स्वतःला मुंबईचा बाप कसं काय घोषित केलं असा सवाल फडणवीसांनी केला। तर यावेळी फडणवीसांच्या निशाण्यावर ठाकरे सरकार असल्याचं पाहायला मिळालं। मुंबईच्या गोरेगावात भाजपचं हिंदी भाषिक संकल्प संमेलन पार पडलं। या संमेलनामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांची उपस्थिती होती। दरम्यान फडणवीसांच्या सभेच्या सुरुवातीला हनुमान चालीसाचं सामूहिक पठण करण्यात आलं। शिवसेनेचा बुलेटला विरोध, मेट्रोला विरोध, मग हाताला काम कसं मिळणार असा सवाल भाजपचे आशिष शेलारांनी विचारला। तर समृद्धी महामार्ग मेट्रोला का देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरू झाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असते तर सगळ्या मेट्रो लाईन सुरू झाल्या असत्या, त्यामुळे मुंबईच्या मेट्रोमॅन देवेंद्र फडणवीस आहेत असं ठाम वक्तव्य शेलारांनी केलं। राजकारणामध्ये सगळे पक्ष विचलित आहेत, कोणी संकल्प सभा करतंय, कोणी झेंड्याचा रंग बदलतोय, सत्तेमध्ये बसलेल्यांना तर काहीच कळत नाहीये, सगळे विचलित आहेत। तर कालची सभा फुचाट सभा होती अशा शब्दात आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंच्या सभेवर टीका केली। हनुमान चालीसा म्हटली तर जेल,
आणि जे औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवतात त्यांच्यावर काही कारवाई नाही, हे कोणतं सरकार आहे, असा सवाल आशिष शेलारांनी केला. लोकसभे व्यतिरिक्तच्या दिवसभरात बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत 10 जूनला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या आयनॉक्समध्ये बहुचर्चित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहिला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. देशातील नद्यांच्या अपार क्षमतांचा वापर करून नद्यांमधील क्रूझ पर्यटनाला चालना देणार असल्याचं वक्तव्य पर्यटन मंत्री किशन रेड्डी यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डी यांनी यावर भाष्य केलं. अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेच्या दुसऱ्या दिवशी नद्यांमधील क्रूझ सेवेची क्षमता या विषयावरील सत्रात रेड्डी बोलत होते. सोनोवाल यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. या परिषदेमध्ये केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत एकूण 8 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यात नद्यांमधील क्रूझ सेवेसाठीच्या 3 करारांचा समावेश आहे. 8 तारखेला औरंगाबादला शिवसेनेची रेकॉर्ड ब्रेक सभा होईल. या सभेची तयारी सुरू केलेली आहे. संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. सभेला किती शिवसैनिक येतील सांगू शकत नाही, मात्र जंगी सभा होईल अशी माहिती मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली. औरंगाबादेत 8 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री नकली हिंदुत्ववाद्यांचा समाचार घेणार आहेत अशी माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी मंचावर मंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी कालच्या सभेतील भाषणामध्ये पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. सरकार येऊन 2.5 वर्ष झाली, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. मला जेव्हा बोलायचं तेव्हा बोलू, असं अजित पवार म्हणाले. महाराष्ट्रामध्ये जे चाललं आहे ते मला पटत नाही. सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो आपण. सरकार येत असतात, जात असतात. ताम्रपट कुणीही घेऊन आलं नाही, मॅजिक फिगर कुणीही घेऊन आलेलं नाही, तर सरकार पडू शकतं असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 2.5 वर्षांपूर्वी उद्घाटन झालेलं अंबरनाथ पालिकेचं फिश मार्केट धुळकत पडलेलं आहे. यासाठी 1 कोटींचा खर्च झालेला आहे. फिश मार्केट छोटं असून मासे विक्रीसाठी बनवलेलं ओटे हे छोटे आहेत. त्याचा त्रास ग्राहकांना होणार आहे, त्यामुळे आमचा या ठिकाणी जाण्याला विरोध आहे असं मच्छी विक्रेते म्हणाले. तर येत्या 15 दिवसात मच्छी विक्रेत्यांचं स्थलांतरण प्रशासन करणार आहे असं पालिकेनं म्हटलंय. शरद पवारांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे अडचणीत आली आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आज तिला ठाणे कोर्टात हजर केलं असता तिला कोर्टानं 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान ठाणे कोर्टाबाहेर केतकी चितळे विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शनं करण्यात आली. अभिनेत्री केतकी चितळेने आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं सर्व स्तरातून तिचा निषेध केला जातोय. आज डोंबिवलीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसनं केतकी चितळेच्या विरोधात घोषणाबाजी केली, निदर्शनं केली. यावेळी डोंबिवली स्टेशन परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जमले होते. केतकीवर गुन्हे दाखल करून तिला अटक करण्याची मागणी करण्यात आली. केतकी चितळे विरोधात जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीतर्फे निवेदन देऊन करण्यात आली. त्यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी केतकी विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध केला. मुंबईत बलाटपिळ बंदरावर बोट बुडाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या बोटीत असलेल्या 3 घांना वाचवण्यात यश आलंय. 3घांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांचे प्राण वाचले. बोटीच्या 3घांनीही प्रसंगावधान राखत खाली उड्या मारल्या आणि आपला जीव वाचवला. नांदेड जिल्ह्यात शिल्लक ऊसाचा प्रश्न गंभीर आहे. जिल्ह्यात सध्या 6 कारखाने असून आतापर्यंत 24,95,797 क्विंटल इतकं गाळप झालं आहे. मात्र अजूनही जवळपास 75,000 मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे. 18 ते 19 महिन्यापासून ऊस गेला नसल्यानं ऊसाला तुरे फुटलेले आहेत. परिणामी आता गाळप आटोपण्याच्या टप्प्यात आलं तरीही ऊस जात नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनीचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. या विरोधात आज पंढरपुरात चंद्रभागा नदीपात्रात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. जोपर्यंत ही योजना रद्द केली जाणार नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या एकाही मंत्र्याला सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय पाटील घाटणेकर यांनी दिला आहे. राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानकडून सिंहगड बंद आंदोलन केलं जात आहे. सिंहगडवर जाणाऱ्या पर्यटकांनी ई बसच्या प्रवास सक्तीला विरोध दर्शवण्यासाठी त्याचबरोबर बॅटरी चार्जिंग अभावी बस बंद पडल्याच्या आणि धोकादायक वळणावर कठड्याला धडकण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप करत हे आंदोलन केलं जात आहे. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा इथं
राष्ट्रवादी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला। पेट्रोल, डिझेल, गॅस आणि भाज्यांचे दर गगनाला भिडल्यानं महिलांनी टाळ वाजत मोर्चा काढला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। गडचिरोली जिल्ह्यात नरभक्षक वाघाचा धुमाकूळ सुरू असून याविरोधात संतप्त शेतकरी आणि शेतमजुरांनी वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून रोष व्यक्त केला। वाघाला त्वरित जेरबंद करावं तसंच शेतकऱ्यांना सुरक्षा व्यवस्थित पुरवण्यात यावी या मागणीकरता यावेळेस आंदोलन करण्यात आलं। दरम्यान त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला गेला। अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरामध्ये झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। एसटी बस आणि कारमध्ये अपघात झाला। मध्य प्रदेशातून आलेल्या कारला एसटीनं जोरदार धडक दिली। या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला। छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या बुधभूषणम ग्रंथ या ग्रंथाची पुनर्लेखन हस्तलिखित प्रतिकृती अमरावती इथल्या सामाजिक कार्यकर्ते अजय लेंडे यांनी साकारली आहे। हा ग्रंथ देशातला सगळ्यात मोठा हस्तलिखित ग्रंथ असल्याचं सांगण्यात येत आहे। ग्रंथाचं प्रकाशन झाल्यानंतर हा ग्रंथ सिंदखेड राजा इथं जिजाऊ सृष्टीमध्ये सामान्य माणसाला अभ्यासकांना बघता येणार आहे, वाचता यावा यासाठी ठेवण्यात येणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी इथं वर्धा नदीत 2 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। मासे पकडताना 42 वर्षाचे अशोक यादव आणि 8 वर्षाचा रोहित मल्लय हे दोघे नदीच्या डोहात बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे। नांदेड जिल्ह्यातील बिलोलीमध्ये पोलिसांनी रेती माफियांवर मोठी कारवाई केली। 38 अवजड वाहनांसह 5 जेसीबी जप्त करण्यात आले। सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या पथकानं धाड टाकत ही कारवाई केली। वीटभट्टीसाठी लाकडं आणण्याकरता गेलेला ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन पलटला। यात ट्रॅक्टर चालकाचा दबून मृत्यू झालेला आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर आथली इथली ही घटना आहे। देवेंद्र आळे असं मृत चालकाचं नाव आहे। अष्टविनायक महामार्गावर जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी इथं 2 सख्या भावांचा अपघातात जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे। 2 व्हीलरवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि समोरून येणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जाऊन जोरदार धडक बसली। यात दोघे भाऊ ट्रेलरच्या पाठीमागील चाकाखाली चिरडले गेले। सोड चिठ्ठी देऊन न्यायालयात साक्ष देऊ नकोस म्हणून पतीनं पत्नीला मारहाण केल्याची घटना गोंदिया शहरात सिव्हिल लाईन परिसरामध्ये घडली आहे। शैलेश वाढई असं आरोपी पतीचं नाव असून गोंदिया शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। स्वतःच्या मालकी शेतात एकत्र करून ठेवलेल्या 3 एकरातील धान अज्ञात इसमानं जाळल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव गावात जाणवा इथं घडलेली आहे। यात विलास मेश्राम या शेतकऱ्याचं जवळपास लाख रुपयाचं आर्थिक नुकसान झालं। या घटनेची माहिती तलाठी यांना देण्यात आली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदतीची मागणी केली जाते। जुन्नरमधील निरगुडसर या गावात बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। बैलगाडा शर्यतीमध्ये 500 पेक्षा जास्त बैलगाडा मालकांनी शर्यतीत सहभाग घेतला। बैलगाडा शर्यत पाहण्याकरता मोठी गर्दी उसळली होती। भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त 2 दिवसाची भव्य बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती। 7 वर्षांनंतर गावात बैलगाडा शर्यत भरवण्यात आली। भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे। गेल्या 24 तासात 2487 रुग्णांना संसर्ग झालेला आहे। दक्षिण अंदमान, समुद्र, निकोबार बेटे आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये नैऋत्य मान्सूनचा पाऊस आज दाखल झाला अशी माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे। यंदा मान्सूनचा पाऊस नेहमीपेक्षा 1 आठवडा आधी बेटांवर दाखल होईल अशीही शक्यता आहे। दुसरीकडे हवामान विभागानं केरळ, तामिळनाडू, माहे आणि लक्षद्वीप परिसराला देखील पुढील 24 तासांसाठी सतर्कतेचा तीव्र इशारा दिलेला आहे। आसाममध्ये संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। इथल्या दिमा हासाओ जिल्ह्यात पावसामुळे 12 गावांमध्ये दरड कोसळल्याची माहिती आहे। हाफलांग दिमा हासाओ इथं भूस्खलन झालेलं आहे। एका महिलेचा 3 जणांचा मृत्यू झाला आहे। पुरामुळे दक्षिण आसाममधील लुमडिंग आणि बरदपूर या दरम्यान अनेक ठिकाणी रुळाखालील माती पूर्णपणे वाहून गेली आहे। तर बाधित विभागामध्ये 2 प्रवासी गाड्या देखील अडकून पडलेल्या आहेत। पुरात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी बचाव कार्यामध्ये भारतीय हवाई दलाची मदत घेण्यात येते। दिमा हासाओ जिल्ह्यातील एनआर रेल्वेच्या हिल सेक्शनच्या 36 ठिकाणी भूस्खलन आणि पुराचा परिणाम झालेला आहे। बाधित विभागामध्ये 2 प्रवासी गाड्या अडकून पडलेल्या आहेत। बचाव कार्यामध्ये भारतीय हवाई दलाची मदत घेण्यात आली आहे। एनआर रेल्वे अडकलेल्या प्रवाशांना परत आणण्याकरता अतिरिक्त गाड्या पुरवते आहे। 4 बसेसही तैनात केल्या गेल्या आहेत। आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील न्यू हाफलॉंग रेल्वे स्थानकावर संततधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे रेल्वे सेवेला फटका बसलाय। पुरामुळे रुळाखालचा भराव वाहून गेलाय। त्यामुळे अडकलेल्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकावरच आसरा घेतला। आसामच्या होजाईमध्ये संततधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे रस्ते आणि पूल आणि शेतजमीन पाण्याखाली गेली। या 3 जणांचा मृत्यू झालाय। सुमारे 25,000 लोक या पुरात अडकले आहेत।
केरळमधील कोचीच्या अनेक भागात पाणी साचलं असून कोचीतील सगळे रस्ते जलमय झालेले आहेत. भारतीय हवामान विभागाने अरबी समुद्रात जोरदार पश्चिम वाऱ्यांमुळे पुढील 5 दिवस केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर IMDने राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. स्पीड न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूजमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वळूया उर्वरित बातम्यांकडे. थॉमस कपच्या अंतिम सामन्यामध्ये भारताने 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा पराभव करून इतिहास रचला. भारताने प्रथमच या विजेतेपदावर कब्जा केला. भारताने इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सॅमंड्सचा कार अपघातामध्ये मृत्यू झाला. 46 वर्षाच्या सॅमंड्सच्या कारला क्वीन्सलँडच्या टाउन्सव्हिलेजवळ अपघात झाला. यात त्याचा मृत्यू झाला. सॅमंड्सच्या निधनामुळे ऑस्ट्रेलियासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांना मोठाच धक्का बसलेला आहे. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं रोहित शेट्टीसोबतचा एक फोटो शेअर केलेला आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ मल्होत्राला दुखापत झालेली दिसत आहे. त्यामुळे सिद्धार्थचे चाहते नाराज झालेले आहेत. सिद्धार्थनं शेअर केलेला हा फोटो रोहित शेट्टीच्या इंडियन पोलीस फोर्स या वेब सिरीज दरम्यानचा आहे. बंगाली अभिनेत्री पल्लवी डे हिने गळफास लावून घेत आत्महत्या केलेली आहे. पल्लवी वयाच्या 20व्या वर्षी तिनं जीवन संपवलेलं आहे. पल्लवीनं आत्महत्या का केली याचा काही विषय समोर आलेला नाही. तिच्या चाहत्यांना मात्र धक्का बसलेला आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं त्याच्या आगामी कभी ईद कभी दिवाळी या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सलमानने एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा फोटो शेअर करत चाहत्यांना सिनेमाच्या शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिलेली आहे. ज्या होत्या सगळ्या वेगवान घडामोडी. स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.